एजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक. महाराष्ट्र आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. या बैठकीदरम्यान आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना उपचार घेताना भेडसावणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्ड वितरणाची सद्यस्थिती तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत कसा पोहोचविता येईल यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच या योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोचावा यासाठी सर्व विभागांनी अधिक समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय कदम, तहसीलदार सौ वैशाली पाटील, नगराध्यक्ष जिया बेग, दत्ताभाऊ काकडे, डॉक्टर गायकवाड, जिल्हा समन्वयक डॉक्टर शिवशंकर गलांडे आरएमओ, डॉक्टर वशीम शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश तांदरे, गटविकास अधिकारी बागलावे साहेब, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोराळे, उद्धव सानप, डॉक्टर टेकाडे, जिल्हास्तरीय अधिकारी अमित घाडगे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, पत्रकार बांधव तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊसतोड कामगाराची सुद्धा संख्या तशी आष्टी तालुक्यामध्ये कमी, पण पाटोदा आणि शिरूर या दोन तालुक्यामध्ये आणखी लोक बऱ्यापैकी ऊस तोडतात. म्हणजे ऊस तोडण्याच्या तिथं रिस्क होते, तिथं पण पेशंट होतात आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा दुर्दैवाने जास्त आहे. त्यात चालवणाऱ्याच्या चुका म्हणा किंवा कशा म्हणा, रस्त्याचे प्रॉब्लेम म्हणा, अशा वेळेस आम्हाला जास्तीत जास्त वेळा जावं लागतं. तर ज्या वेळेस त्यांच्याशी मी 1-2 वेळा चर्चा केली, त्यांनी असं म्हटलं की ह्या ज्या केंद्राच्या योजना आहेत याच्यामधले रेट्स हे त्यांनी सांगितलं, मला माहित नाही, 2011 साली सुरुवात झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. त्यामुळे ही योजना 1.5 लाखापासून प्रत्यक्षात 5 लाखापर्यंत झालेली आहे. 1700च्या आसपास हॉस्पिटल होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी 4536 हॉस्पिटलला परवानगी दिली. त्या अनुषंगाने 2500 पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटल याच्यामध्ये एम्पॅनल झालेले आहेत. राज्यामध्ये गेल्या 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत म्हणजे कालच्या 30 एप्रिल पर्यंत माझ्याकडे जे आकडा आला त्यामध्ये राज्यातले 10,15,000 लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत साधारणतः 19,52,684 त्यांच्या सर्जरीज आणि त्यांच्यावरती उपचार करण्यात आले. म्हणजे साधारणतः 20 लाखापर्यंत आणि 4-4.5 हजार कोटी रुपये आपण त्यांच्या योजनेसाठी आपण खर्च केलेले आहेत. त्यामुळं ही योजना कधी काळी 400-500 हॉस्पिटल 400 ते 500 कोटीपर्यंत मर्यादित असलेली योजना. योग चांगला आहे की 1 एप्रिल 2025 रोजी या दोन्ही योजनेचा एकत्रित अध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्याचा एक भूमिपुत्र म्हणून मला पहिला मान मिळाला. आणि आपण काम करत असताना 1356 जे पॅकेज होते त्यामध्ये वाढ करून 2399 पॅकेज आपण केले. याच्यामध्ये जे रेट्स होते ते फार कमी होते, त्यामुळे लोकांकडून पैसे घेतले जायचे. त्यामुळे त्याच्यावरती एक समिती नेमून 2399 जे पॅकेजेस ते अपग्रेड करून भरीव अशी तरतूद केली पॅकेजमध्ये. त्यामुळं आता तक्रारीचा जो सूर आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. राज्यामध्ये काम करत असताना बीड जिल्ह्यामध्ये काम करायला निश्चित आनंद वाटतो. माननीय आमदार सुरेशजी धस साहेबांनी मध्यंतरी पत्र दिलं की माझ्या मतदारसंघाच्या अनुषंगाने एक वेगळी बैठक इथं आयोजित करा. ते माननीय मुख्यमंत्र्यांची लाडकी असल्यामुळं त्यांचा आदेश पाळत आज आम्ही इथं आलोय. त्यामुळं आजच्या बैठकीला अहिल्यानगर आणि बीड या दोन्ही जिल्ह्यातील सर्व अधिकारी, आमच्या योजनेचे या ठिकाणचे तहसीलदार हे सर्वजण उपस्थित होते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणची आरोग्य व्यवस्था ज्या चांगल्या पद्धतीने सुधारता येईल ती प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 127 हॉस्पिटल या योजनेच्या अंतर्गत एम्पॅनल आहेत.
ज्यामध्ये 62 PSC आणि 18 गव्हर्नमेंटचे मोठे हॉस्पिटल SDH असू द्यात किंवा रुरल असू द्यात आणि 47 खासगी हॉस्पिटल्स असा एकूण सगळा एम्पॅनल हॉस्पिटलची आमच्याकडे संख्या आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून कालच्या 28 फेब्रुवारीपर्यंतची जी आकडेवारी आमच्याकडे आली त्यामध्ये 24,160 लाभार्थ्यांनी या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतला. साधारणतः 127 कोटी रुपये आम्ही त्यांना या योजनेच्या माध्यमातून दिले. बीड जिल्ह्यामध्ये आयुष्यमानची एकूण लाभार्थी 23,46,000 एवढी संख्या आहे. त्यामध्ये 12,04,468 म्हणजे साधारणतः 51% लोकांचे कार्ड आम्ही जनरेट केलेले आहेत. उर्वरित 49% आज अण्णांनी सांगितलं जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघात करून घेतली. बीड जिल्ह्याचा अभ्यास करत असताना आष्टी या ठिकाणी 1625 रुग्णांनी यातून लाभ घेतलाय. साधारणतः 10 कोटी रुपयाचा लाभ त्यांना या मतदारसंघात मिळाला आहे. पाटोदामध्ये 1007 बेनिफिशरींनी लाभ मिळाला आहे. त्यामध्ये 5,75,00,000 पेक्षा जास्त निधी त्यांना दिलाय. शिरूर कासारमध्ये 1205 एकूण रुग्णांची संख्या आहे. 7,21,00,000 जास्त रक्कम या माध्यमातून आपण त्यांना दिली. अहिल्यानगर जे जिल्हा आहे अहिल्यानगरमध्ये एकूण 103 प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत. गव्हर्नमेंटचे 132 आहेत. अशी एकूण 235 हॉस्पिटल म्हणजे सगळ्यात जास्त हॉस्पिटल्स अहिल्यानगरमध्ये आहेत आणि त्या ठिकाणची उपलब्ध आरोग्य व्यवस्था खूप चांगली आहे. हा सीमावर्ती भाग असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण अहिल्यानगरमध्ये आपले जातात. त्यामुळं त्या ठिकाणची यंत्रणा आजच्या बैठकीला उपस्थित होती. यामध्ये अहिल्यानगरमध्ये 82,591 लाभार्थ्यांनी 228 कोटी रुपयाचा लाभ गेल्या वर्षी घेतलेला आहे. म्हणजे साधारणतः 1 एप्रिल पासून 28 फेब्रुवारीपर्यंत. आणि कार्ड जनरेशनची जी संख्या आहे अहिल्यानगर जिल्हा फार मोठा आहे. तिथे 41,65,000 आयुष्यमानचे लाभार्थी आहेत. त्यापैकी 20,63,000 लाभार्थ्यांना आपण कार्ड जनरेट केले म्हणजे 50%. मला वाटतं आमदार धस साहेबांनी दिलेल्या सूचनेचं पालन करत हा जिल्हा त्यात आमच्या भागामध्ये जर कुठल्या अधिकाऱ्याला पनिशमेंट करायची असेल तर आष्टी पाटोदाला पाठवायचं असं काही होतं. परंतु तशी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. या ठिकाणी काम करत असताना विविध पद्धतीचा विकास झालाय. आरोग्याच्या बाबत हा जिल्हा आणि हा तालुका हा मतदारसंघ मागे राहू नये म्हणून आज दायित्व घेण्यासाठी आमदार साहेबांच्या पत्राच्या विनंतीच्या अनुषंगाने आजच्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. आजच्या अनुरूप बैठकीच्या माध्यमातून मिळालेल्या सूचनेचं पालन करत असताना आमदार साहेब असू द्यात किंवा जिल्हा यंत्रणा असू द्यात यांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनावरती चांगल्या पद्धतीनं आम्ही सामोपचाराने मार्ग काढून या ठिकाणच्या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देतील ह्यावरती आम्ही आज केंद्रित केलेलं आहे. या व्यतिरिक्त माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलैला आहे. 22 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान राज्याच्या विविध भागात आरोग्य शिबिर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रक्तदान शिबिर असो किंवा सोशल ऍक्टिव्हिटी असतात. त्या माध्यमातून एक कॅम्प या ठिकाणी घेण्याचा निश्चित करण्यात आले. यंत्रणेला या माध्यमातून सूचना दिली की आपण बसून त्याचा प्रारूप आढावा घ्यावा, आराखडा तयार करावा. त्या अनुषंगाने बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई या ठिकाणचे तज्ञ असलेली सगळी डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आजच्या बैठकीच्या माध्यमातून दिली. या व्यतिरिक्त जी मंडळी जे पेशंट्स कुठल्याही योजनेमध्ये बसत नाहीत, काही वेळेस तांत्रिक बाब असेल किंवा काय असेल त्यावेळेस इतर काही सामाजिक संस्था आहेत जे प्रामुख्याने माझ्या शब्दावरती मदत करतात. मी आज त्यांना आश्वासित केलंय की त्या माध्यमातून या ठिकाणच्या प्रत्येक पेशंटला पैशाअभावी कुठला पेशंटचा उपचार थांबणार नाही. धन्यवाद. हमेशा सच के साथ